खारुताई आणि चिमणीची गोड मैत्री. पार्श्वसंगीत हलकं, आनंदी जंगलातील सूर, पक्ष्यांचे किलबिल, वायाची सळसळ आणि फांद्यांची सळसळ. कथावाचक मऊ, गोड आवाजात. एका हिरव्यागार जंगलात एक गोजिरी खारुताई राहत होती. ती दिवसभर फांदीवरून फांदीवर उड्या मारत बदाम आणि फळं गोळा करत असे. एके दिवशी ती फळं गोळा करत असताना तिच्या जवळ एक छोटी चिमणी आली. ती म्हणाली, "खारुताई, मला तुझं काम बघायला खूप आवडतं." खारुताई हसली आणि म्हणाली, "चल ना मग, तू पण मदत कर. आपण दोघी मिळून फळं गोळा करूया." त्या दिवसापासून त्या दोघींची छान मैत्री झाली. चिमणी खारुताईसाठी फळं खाली फेकायची आणि खारुताई तिच्यासाठी बिया आणि कणसं जमवायची. पार्श्वसंगीत कोमल, भावुक सूर, मंद वारा, हलका पियानो आणि पक्ष्यांचा आवाज. कथावाचक मऊ, भावुक आवाजात. एके दिवशी झाडावरती एक छोटी चिमणी आली. तिचं पंख जखमी झालं होतं. ती उडू शकत नव्हती. खारुताई काळजीने, "अगं, तुला दुखापत झालीय का?" चिमणी हळू आवाजात, "हो. वारा जोराचा होता. मी पडले." एक सुंदर हिरवंगार जंगल. झाडांच्या फांद्यांवर सकाळचा सूर्यकिरण पडलेला. एका झाडावर खारुताई तिच्या घरट्यात व्यस्त असते, तेव्हा अचानक एक जखमी चिमणी खाली पडते. खारुताई धावत जाते, काळजीपूर्वक चिमणीला उचलून आपल्या घरट्यात नेते. ती पाने आणि कापसाने तिचा पंख बांधते, रोज तिला दाणे आणि पाणी आणून देते. काही दिवस जातात. चिमणीचा पंख हळूहळू बरा होतो. ती आनंदाने उडायचा प्रयत्न करते आणि म्हणते, "खारुताई, तू माझं प्राण वाचवलंस. आता मी पुन्हा उडू शकते." खारुताई हसते आणि म्हणते, "खरी मैत्री म्हणजे एकमेकांना संकटात साथ देणं." पार्श्वसंगीत सौम्य, भावनिक पण आनंददायी सूर. सकाळचा उजळ जंगल दृश्य, झाडांमधून सूर्यकिरण झिरपतात, पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू येतात. खारुताई फांदीवर उड्या मारत खेळते आणि चिमणी तिच्या बाजूला उडत गाणी गाते. दोघी मिळून दाणे खातात, झाडांच्या फांद्यांवरून झुलतात आणि लहान लहान साहस करतात. जंगलभर त्यांच्या शाने वातावरण आनंदी होतं, फुलपाखरं उडतात, पानं हलतात आणि इतर प्राणीही हसतात. कथावाचक उबदार आवाजात. त्या दिवसानंतर चिमणी दररोज खारुताईला भेटायला यायची. एकत्र गाणी, उड्या, खेळ, जंगलात शा पसरायचा. संगीत आनंदी, हलकं, खेळकर स्वर, बासरी आणि टाळ्यांचे सूर. शेवटचा स्क्रीन टेक्स्ट. मैत्री लहान असो वा मोठी, ती हृदयाने जपली की कायम टिकते.